आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्याच्या एकूण खर्चापैकी 6,12,293 कोटी रुपयांची तरतूद असलेला अतिरिक्त अर्थसंकल्प आज विधानसभेत मांडण्यात आला। या अर्थसंकल्पातून सरकारने महिला, शेतकरी, वारकरी यांच्यासह विविध घटकांसाठी मोठ्या प्रमाणात योजनांची घोषणा केली आहे। राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळाचीही स्थापना करण्याचे जाहीर करण्यात आले आहे। अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे: 1. पालखी मार्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री व्यवस्थापन, निर्मल वारीसाठी 36 कोटी रुपये वितरित। 2. प्रतिदिंडी 20,000 रुपये दिले जाणार। मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन केले जाणार। 3. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू करत आहोत। महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी 21 ते 60 वयोगटातील महिलांना दर महिना 1,500 रुपये दिले जातील। जुलै 2024 पासून ही योजना सुरू करणार असून यासाठी 46 कोटी रुपये मंजूर करण्यात येत आहेत। 4. मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री लाडकी बहिणा या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा। स्वयंपाकातील इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा जवळचा संबंध असतो। गॅस सिलेंडर घराला परवडेल यासाठी पात्र कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जातील। 5. मुलींमध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे। यासाठी 8 लाख वार्षिक उत्पन्नाची मर्यादा तसेच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना पदवी शिक्षणासाठी 100% शुल्क माफ। 6. शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा योजना कायम करणार। गाय दूध उत्पादकांना जुलैपासून 5 रुपये अनुदान सुरू राहील। कापूस सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी 5,000 रुपये देणार। व्यावसायिक शिक्षणामध्ये 8 लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्या मुलींना 100% सवलत दिली जाणार। महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा।